वंचित महायुतीसोबत आल्यास मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा अशी भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। तर वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे। वंचितने महायुतीत येणं आवश्यक आहे। त्यांना माझं निमंत्रण आहे। ते जर आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल। ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा ही मागणी मी करेन असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले। तर काय बदल झाला हे आपण बघितलं, म्हणजे आता तशी स्थिती नाही आहे। अनेक राज्यांमध्ये कॉलिशनचं गव्हर्नमेंट आहे, कुठेही काही होऊ शकतं, कधीही सरकार कोसळू शकतं। मग एखाद्या राज्यामध्ये जर सरकार कोसळलं आणि केंद्रामध्ये सत्ता अबाधित असेल तर अशा वेळेला काय करणार? त्यासाठी त्याचा विचार आता जे बिल आहे ते बिल पास करत असताना सर्वांनी सूचना मांडाव्या। आपण मांडलेली सूचना हे रास्त आहे की उद्या अनेक वेळेला एकाच पक्षाचं सरकार येईल असं नाही। पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसची सरकार असायची, पण नंतर कोअलिशन गव्हर्नमेंट होण्याची सिस्टीम किंवा अशा लोकमतांच्या याच्यावरती अशी सरकार आली आणि कुणाचं काय ऐकलं नाही काय नाही त्यांनी पाठिंबा काढला की सरकार पडलेली आहे। तर आता हे बिल बनवताना या गोष्टीचा बारकाईनं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। सुरुवातीला वन नेशन वन इलेक्शन होतं, पण नंतर अशा अडचणीमुळं पुन्हा ते अशा अडचणी आलेल्या आहे। म्हणून त्याच्यामध्ये काय बदल करायचा, त्याच्यामध्ये काय त्यांना कोणाला पाठिंबा घेण्याचा किती अधिकार आहे। पूर्वी 1/3 लोक फुटले तर त्याला मान्यता होती, नंतर जास्त लोक फुटू लागल्यामुळं नंतर कायदा करण्यात आला 2/3चा, तरी सुद्धा फाटाफुटी झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला कायदा करावा लागेल। त्यामुळे जर वन नेशन वन इलेक्शनचा जर आपल्याला परमनंट असा फॉर्म्युला पुढे करायचा असेल तर अशा पद्धतीचं फूट कोणाला करता येणार नाही। एकदा पाठिंबा दिला की त्यांनी 5 वर्षापर्यंत पाठिंबा राहिला पाहिजे असं बंधन त्याच्या कायद्यामध्ये जर असेल तर मग ही फाटाफूट होणार नाही। त्यासाठी बिल बनवताना अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। प्रश्न आहे, राज्यामध्ये आठवले काम करत होते त्यावेळेला मंत्रिपद आठवलेनाथ, केंद्रामध्ये आता आठवले काम करतायत मंत्रिपद आठवलेनाथ, आठवले कोणती जादूची कांडी करतात समोरच्या सरकारवर? नाही आता नाही, मी मंत्री झालो, आता मी इथंही मंत्री होतो आणि महाराष्ट्रामध्ये आमचे मंत्री तर दयानंद मस्के झालेले आहेत, गंगाधर गाडी मंत्री झालेले आहेत, अविनाश मातेर मंत्री झालेले आहेत, काही महामंडळे आम्हाला मिळालेली आहेत, काही महापौर पद डेप्युटी महापौर पद मिळालेले आहे। पण आता मी लोकसभेमध्ये 3 वेळेला होतोही, पण मला त्यावेळेला केंद्रामध्ये काही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। पण या वेळेला मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे, कारण आता मी एकटाच माझ्या पक्षाचा राज्यसभेवर असल्यामुळं मलाच मंत्री मिळालेलं आहे। त्यामुळे जादूचा विषय नाही आहे। माझ्या पक्षाचा आहे की राज्य लोकसभेमध्ये माणूस नसतानाही नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे। देशभरामध्ये माझे दौरे होतात आणि आमच्या सरकारचा जो अजेंडा आहे तो लोकांच्या समोर मी मांडत असतो आणि सर्व दलितांना नरेंद्र मोदी आणि NDAच्या बाजूला वळवण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो। याची कल्पना नरेंद्र मोदींना असल्यामुळं मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे आणि आता 3ऱ्यांदा मी तर आहेच, पण 4थ्यांदा सुद्धा मंत्रिपद मिळेल अशी मला अपेक्षा आहे। शरद पवारांच्या पक्षामध्ये मागची स्थिती बदलली, त्यावेळेला भाजपमध्ये अनेक लोक जात होते आणि शरद पवारांच्या पक्षात भाजपमधले अनेक मंडळी जात आहेत। सत्ता बदलण्याची नांदी आहे? नाही, भाजपमध्ये शरद पवारांच्याकडे काही लोक जात आहेत कारण त्यांना इकडे तिकीट मिळणार नाही म्हणून ते तिकडे जात आहेत। त्यामुळं तिकडं लगेच काय फार सत्तांतर होईल अशी परिस्थिती नाही। आम्ही अत्यंत बारकाईनं त्याचा सगळा अभ्यास करतो आहोत आणि मागच्या वेळेला आलेलं अपयश जे आहे ते अपयश लक्षामध्ये ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि आम्ही सगळं एकत्रितपणे महायुती इलेक्शन लढणार आहोत। त्यामुळे शरद पवारांकडे किती लोक जरी गेले, जसं आता आपले कागलचे काय नाव त्यांचं ते गाडगे गेले, कारण मुश्रीफ आणि त्यांचा वाद अनेक वर्षापासूनचा आहे आणि आता मुश्रीफ आल्यामुळे इकडं त्यांना काही तिकीट मिळणार नव्हतं, त्यामुळं ते पवार साहेबांकडे गेलेले आहे। तसे आता हर्षवर्धन पाटील हे सुद्धा विचार करतात, ते काही गेले तसं नाही आहे। जर त्यांना MLC वगैरे मिळाली तर ते जाणार नाहीत, पण त्यांना वाटतं की तिथं ते सिटिंग जो आमदार आहे ते आपल्या अजितदादा पवार गटाचे आहे,
तर त्यांना ते तिकीट मिळालं तर ते जाणार नाही, पण ते गेले नाही तर ते दुसरे जातील. त्यामुळं ज्यांना खात्री नाही ते पवार यांच्याकडे जात आहे. नाही, ज्यांना तिकीट इकडे मिळणार नाही असं वाटतंय ते तिकडे जात आहे. त्यामुळं जसं बीजेपी मध्ये मोठ्या प्रमाणात लोक आले, पण तसं महाविकास आघाडीचं होणार नाहीये. महाविकास आघाडीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार हा वाद आहेच आहे. त्यानंतर आता कोण एक नंबर आहे, तर काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही एक नंबर आहोत. तर आता काँग्रेसची सध्या 13 जागा निवडून आल्यामुळे एक नंबरला आहे, उद्धव ठाकरे 9 जागा आल्यामुळे 2 नंबरला आहे, आणि शरद पवारांच्या 8 जागा आल्यामुळे ते 3 नंबरला असले. तरी त्यांनी कमी जागा लढून त्यांनी 8 जागा निवडून आणल्या. काँग्रेसने कमी जागा लढून त्यांनी 13 जागा निवडून आणल्या. पण जास्त जागा लढून उद्धव ठाकरेंच्या कमी जागा आल्या, 9 जागा आल्या. आणि एकनाथ शिंदे यांच्या कमी जागा लढून 7 जागा निवडून आल्या. म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा 2 जागाच कमी आल्या. आणि मागच्या वेळेला शिवसेनेत 18 जागा होत्या, आता 9 आणि 7 16 जागा आहे. पण ही गोष्ट खरी आहे की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मागितलं होतं, त्यावेळेला जर कदाचित बीजेपी विचार केला असता, आणि मी सांगत होतो की 3 वर्ष मुख्यमंत्री पद देवेंद्रजी आपण राहा आणि 2 वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला ते द्या, तर तो माझा प्रस्ताव जर ऐकला असता तर हे सगळं घडलं नसतं. की जे आता जे सगळं घडलेलं आहे, उद्धवजींनीच आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं आणि बीजेपीने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला पाहिजे होता. तो काही तेवढ्याला करण्यात आला नाही. त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. तरी उद्धवजी जर आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबाण त्यांच्या हातात राहिलं असतं. त्यांनी मुख्यमंत्री पद त्यांना 2.5 वर्ष तिकडे मिळालं, शिवसेनेला ते 2.5 वर्ष मिळालं आणि दुसऱ्या शिवसेनेला हे 2.5 वर्ष मिळालं. त्यामुळे 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेना राहिलेला आहे. त्यामुळे 2.5 वर्षाचं मान्य केलं असतं बीजेपीने तर बीजेपीला फायदा झाला असता. पण ठीक आहे, त्या वेळचा विषय आहे. पण आमची महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती भक्कम आहे आणि लोकसभेमध्ये ज्या कारणामुळे आम्हाला अपयश आलेलं आहे त्याचा आम्ही अभ्यास. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन करण्यात आलंय. तर असं असून यावेळी खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यावरून अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं. अमरावती MIDC या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि इतर मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा या भावूक झाल्या होत्या. यावेळी ज्या स्वप्नासाठी मी मागील 2 ते 3 वर्षांपासून पाठपुरावा केला ते स्वप्न आज साकार झालं. अमरावतीत कॉटनचे सगळ्यात जास्त उत्पादन होते, त्यामुळे असा प्रकल्प आला तर शेतकरी युवकांचे भविष्य उज्ज्वल होईल यासाठी पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प अमरावतीत आला. ही अमरावतीसाठी खूप मोठी भेट आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिली आहे. मला असं वाटते की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या 2-3 वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसजींनी त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं, मला असं वाटतं की जे मेहनत करतात, जे आमचे नेते, आम्ही ज्यांना नेते मानतो, त्यांना ॲक्च्युली माहीत आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आला होता, फॉरवर्ड करण्यात आला होता, पत्र इथून पाठपुरावा झाले होते आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो ॲटलिस्ट मी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळीच मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण 1-1.5 वर्ष आम्ही इथे मागे राहिलो. देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो, पियुष गोयल टेक्सटाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन 20दा आम्ही भेटलो की आमचेसारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते आणि असे ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे. 5 स्टार MIDC 2014मध्ये देवेंद्रजी फडणवीसची हातूनच ही 5 स्टार MIDCची घोषणा आणि इथे उद्योग येणं सुरू झाले आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला
तर आमचे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदुरी करतात, शेतमजदुरीवर जातात, त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन हिचा पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीच्या हातून हे आज हिचा भूमिपूजन झाला. येणारे काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेक्ट होती, आज तो मेन पॉईंटवर येऊन येणारं भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला 5 वर्ष, ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे अश्रूसुद्धा होते. तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात, विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये स्किल देऊन, स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.